नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 6वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 6वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। अगोदर आपण इतिहास व नागरिकशास्त्र या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासू। प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। पहिले विधान, वेदांना श्रुती असेही म्हणतात। उत्तरांसहित वाचू। दुसरे विधान, जैन धर्मात अहिंसा या तत्वाला महत्त्व दिलेले आहे। तिसरे विधान, अवंती हे प्राचीन महाजनपद मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशात होते। आणि चौथे वाक्य आहे, विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सह अस्तित्व अनुभवणे होय। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, योग्य जोड्या जुळवा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। अ गट आणि ब गट देण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी तुम्हाला उत्तराचा पर्याय लिहायचा आहे। 1 कोसल, त्याचा क पर्याय बरोबर आहे प्रसेनजित। 2 वत्स, त्याचा ड पर्याय बरोबर आहे उद्यान। 3 अवंती, त्याचा ई पर्याय बरोबर आहे प्रद्योत। आणि 4 मगध, त्याचा अ पर्याय बरोबर आहे बिंबिसार। प्रश्न पहिल्यातील क प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा। 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न। पहिला प्रश्न, घराचा प्रमुख म्हणजे गृहपती। दुसरा प्रश्न, गौतम बुद्ध या गणराज्यातील होते शाक्य। तिसरा प्रश्न, तक्षशिला व उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून काम पाहणारा अशोक। चौथा प्रश्न, गोधूम म्हणजे गहू। आणि 5वा प्रश्न आहे, इंडिका या ग्रंथाचा कर्ता मेगॅस्थिनीस। प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न, पुढील विधाने चुकी बरोबर ते ओळखा। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। पहिले विधान, यज्ञात म्हटले जाणारे मंत्र म्हणजे ऋग्वेद। चूक। दुसरे विधान, ख्रिश्चन धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव बायबल आहे। बरोबर। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा। 5 गुणांसाठी आहे। 1 ब्राह्मण ग्रंथ कोणाला म्हणतात? उत्तर, यज्ञविधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात। दुसरा प्रश्न, वजनमापांची प्रमाणित पद्धत कोणी सुरू केली? उत्तर, वजनमापांची प्रमाणित पद्धत नंद राजांनी सुरू केली। तिसरा प्रश्न, हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत? उत्तर, हडप्पा संस्कृतीतील व्यापारी मलमलचे कापड इजिप्तला पुरवत असत। चौथा प्रश्न, आपल्याला कोणाचा सहवास आवडतो? उत्तर, आपल्या कुटुंबातील लोक, आपले नातेवाईक आणि आपले मित्रमैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो। आणि 5वा प्रश्न आहे, भारतात कोणत्या प्रकारची विविधता आहे? उत्तर, भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा, उपासनेच्या पद्धती, सणवार इत्यादींबाबत विविधता आहे। प्रश्न तिसऱ्यातील अ प्रश्न, थोडक्यात उत्तरे लिहा। 6 गुणांसाठी आहे हा प्रश्न। त्यातील पहिला प्रश्न, गौतमांना बुद्ध असे म्हटले जाऊ लागले। उत्तर, मानवी जीवनात दुःख का आहे याचा शोध घेण्यासाठी गौतमांनी घरादाराचा त्याग करून ध्यानधारणा केली। त्यानंतर त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले, म्हणून गौतमांना बुद्ध असे म्हटले जाऊ लागले। दुसरा प्रश्न, वेदकाळात गायींची विशेष काळजी का घेतली जाई? उत्तर, वेदकाळात लोकांना गायीचे दूध व दुधापासून तयार केलेले पदार्थ आवडत असत। त्या काळात गायींचा विनिमयासाठीही उपयोग केला जाई, त्यामुळे गायींना विशेष किंमत असे। अशा किमती आणि उपयुक्त गायी कोणी चोरून नेऊ नयेत म्हणून वेदकाळात गायींची विशेष काळजी घेतली जाई। आणि तिसरा प्रश्न आहे, सहकार्यामुळे कोणते फायदे होतात? उत्तर, समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते। 2 समाजातील सर्वांना सामावून घेता येते। 3 परस्परांच्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी एकमेकांची मदत होते। 4 दैनंदिन जीवन सुरळीत चालते व सर्वांचाच विकास होण्यास मदत होते। प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न, टिपा लिहा। 3 गुणांसाठी आहे।
टीप आहे अजातशत्रू. मगध या महाजनपदाचा राजा बिंबिसार याचा मुलगा अजातशत्रू याने मगधचा विस्तार केला. त्याने पूर्वेकडील अनेक गणराज्ये जिंकून घेतली. त्याच्या काळात मगधाची भरभराट झाली. त्याच्याच काळात पाटलीग्राम ही मगधाची नवीन राजधानी झाली. अजातशत्रूने बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्याच्या कारकिर्दीत राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली परिषद झाली. आता भूगोल या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका. प्रश्न 4 अ. रिकाम्या जागा भरा. 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न. पहिले विधान, तापमापकात पाराद्रव्य वापरले जाते. त्या ठिकाणी पारा लिहायचे आहे. 2. मुंबईचे हवामान दमट आहे. आणि 3. रेखावृत्ते अर्धवर्तुळाकार असतात. प्रश्न 4 ब प्रश्न. पुढील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. 3 गुणांसाठी. पहिले विधान, समुद्र सपाटीपासून जसजसे वर जावे तसतसे हवेचे तापमान कमी होत जाते. हे विधान योग्य आहे. दुसरे विधान, समताप-रेषा सर्वसाधारणपणे रेखावृत्तांना समांतर असतात. अयोग्य. आणि तिसरे विधान आहे, सर्व अक्षवृत्ते विषुवृत्ताजवळ एकत्रित येतात. अयोग्य. प्रश्न 5 अ प्रश्न. मी कोणते लिहा. 3 गुणांसाठी आहे. 1. मी वातावरणात बाष्परूपात असते. आर्द्रता. 2. जमीन व पाण्यामुळे मी तापते. हवा. आणि 3. समान तापमान असलेल्या ठिकाणांना मी जोडते. समताप-रेषा. प्रश्न 5 ब प्रश्न. पुढीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर थोडक्यात लिहा. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. प्रश्न पहिला आहे, महासागरातून मानव कोणकोणत्या गोष्टी मिळवतो. आणि दुसरा प्रश्न आहे, महाबळेश्वरचे हवामान थंड का आहे. या दोघांपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. त्यापैकी आपण महाबळेश्वरचे हवामान थंड का आहे या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. उत्तर, समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होते. महाबळेश्वर हे ठिकाण सह्याद्री पर्वत रांगेत उंच ठिकाणी आहे. त्यामुळे महाबळेश्वरचे हवामान थंड आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.